हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आणि आज आहे नरक चतुर्दशी, म्हणजे दिवाळीतला सगळ्यात मोठा पहिला दिवस. आणि आज अभ्यंग स्नानाचं महत्त्व असतं. आता वाजले 5:30 5:45. मी आणि आई आम्ही दोघेजणी उठलो आहे, आमचं आवरतो आहे. आणि मी तुम्हाला काल म्हटलं होतं, तुम्ही धनत्रयोदशीचा ब्लॉग पाहिला असेल तर त्याच्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की मला नरक चतुर्दशी आवडतं. त्याचं एक कारण आहे. ते काय कारण आहे तर ते कारण मी तुम्हाला आता दाखवते. सो बघा. हे बघा गाईज, हे तुम्हाला दूरवर लाईट्स चालू दिसत असतील. इकडे ह्या साईडला सुद्धा. थांबा, कॅमेरा क्लिअरच नाही होते. ते खूप झाडं आहेत ना, सकाळी सकाळी झाडांमध्ये. थांब एक मिनटं. हे बघा, इकडे दूरवर पणत्या लागलेल्या आहेत. तर तिथे समोरच्या घरामध्ये आकाश कंदील आणि लाईट आहे. एक मिनिट, क्लिअर. हे बघा, आकाश कंदील आणि लाईट आहे. त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये एकूण एक आमचं आणि ही समोरची 2 घरं. ही 2 घरं एवढेच लोक जागे आहे. आणि पहाटेची हीच मजा आहे. फटाका नाही, म्हणजे फटाके फुटतात. आता नरक चतुर्दशी बुटवलीची पहिला दिवस आहे. फटाके तर फुटणारच आहे, पण फटाके असे हे आहेत, खूप गजबज नाही, नीरव शांतता आहे. त्यात आईने सगळीकडे दिवे लावले. हे इकडे लागले. त्याच्यानंतर हे घरात आहे, इकडे बाहेरही लावले. सो असे सगळीकडे दिवे लावलेले आहेत आमच्या घरात सुद्धा. आणि जे जे उठले त्यांच्याकडे सुद्धा. सो ही एक नरक चतुर्दशीची माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे की पहाटे उठायचं शुकशुकाटात. आपण जनरली पहाटे एवढ्या उठत नाही, पण पहाटे उठायचं शुकशुकाट असतो. सगळीकडे नीरव आणि प्रसन्न शांतता असते. अख्खं शहर उठलेलं नसतं, काही मोजकीच घरे उठलेली असतात. आणि शहर जरी उठलेलं असेल पूर्ण, तरीसुद्धा ना प्रत्येकजण आपापल्या सकाळच्या अभ्यंग स्नानाच्या त्या मूडमध्ये असतं. त्याच्यामुळे हे जे वातावरण आहे, आता हे आमच्या घरातलं लाईटिंग दाखवतं. हे आम्ही हॉलमध्ये केलं लाईटिंग. हे लाईटिंग लागलेलं असतं सगळीकडे. आणि एक वेगळंच प्रसन्न मनाला शांतता देणारं वातावरण असतं. म्हणून मला नरक चतुर्दशीची पहाट म्हणजे सकाळ ही जी आहे ही प्रचंड आवडते. ही एक कारण आहे. मी म्हटलं ना अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक ही कारण आहे. बाकीची 2 कारणं आहेत ते मी आवरल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला सांगते. सो मी आता जाते, फ्रेश होते. तर उठलो आहे, जाते, फ्रेश होते, अंघोळ करते, कपडे बदलते आणि मग तुम्हाला भेटते. ओके, टाटा. राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलं ते पूर्ण की कसं वातावरण असतं सकाळचं नरक चतुर्दशीचं स्पेशली. आणि आता मी तयार होऊन वगैरे चाललेली आहे, आंघोळ झालेली आहे, पूजा झालेली आहे, सगळे एकदम फ्रेश झाले, कपडे चेंज केलेले आहेत. आणि आता मी चालली आहे बाहेर. तर मी बाहेर कुठे चालली हा तुम्हाला प्रश्न पडत असेल की दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी फराळ करायचं सोडून तू बाहेर कुठे चालली आहेस? तर मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे की आता जो मी इथून पुढे व्हिडिओ बनवणार आहे, ब्लॉगमध्ये जो पार्ट येणार आहे, तो टाकावा का नाही टाकावा का नाही अशा संभ्रमात होते खरं म्हणजे मी. पण मग माझ्या डोक्यात आला विचार की नाही, टाकूयात. कारण म्हणजे ते का टाकूयात त्याच्यामागे काही कारणं आहेत, ती मी नंतर तुम्हाला निवांत. आता मी थोडी घाईत आहे, कारण की मला जे काम करायचं आहे ते काम करायला जायचं आहे. ते काम करून आलं की घरी सगळ्यांसोबत फराळ करायचा आहे. सगळे माझी वाट पाहतात त्याच्यामुळे. सो मी काम काय आहे हे मी तुम्हाला सांगते आणि मग बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला तुमच्याशी आज गप्पा मारायच्या आहेत बऱ्याचशा. काही नॉस्टॅल्जिक गप्पा आहेत आणि काही जे आत्ता काम करते त्याच्याशी रिलेटेड गप्पा आहेत. तर त्या मी तुमच्याशी नंतर निवांत फराळ वगैरे झाला की मारेन. पण आत्ता माझं काम काय आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काम आहे आणि काय कामासाठी मी चालली आहे ते. तर हे बघा,
आता तुम्ही म्हणाल ही तर तुपाची बरणी आहे, तर ही तुपाची बरणी नाही आहे. एक मिनटं थांबा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आहे फराळाची बरणी. याच्यामध्ये आहे लाडू, चिवडा, करंजी, शेव आणि चकली. तर ही तुपाची बरणी नाही आहे, ही आहे फराळाची बरणी. याच्यामध्ये आहे लाडू, चिवडा, चकली, शेव आणि करंजी. तर ही कुठे घेऊन चालली आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर दरवर्षी मी माझ्या ह्याच्याप्रमाणे जेवढं मी देऊ करू शकते त्याप्रमाणे दरवर्षी मी एक 10 लिमिटेड बॉटल्स 10 बॉटलमध्ये फराळ भरते. आणि आपल्या आजूबाजूला जे लोक जे गरीब आहेत किंवा जे नाही हे करू शकत, जे अफोर्ड नाही करू शकत, किंवा जे आपण देऊ ते खातात, नाही तर मग चहा बिस्किट खातील, हे खातील, असे जे काही लोक आहेत त्यांना तेवढा एक फराळाची ती एक बॉटल देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्याकडनं भरपूर आशीर्वाद घेण्याचा मी प्रयत्न करते, कारण की मी थोडी स्वार्थी आहे. सो आता हे काय, हे कसं काय, ह्याचं सगळं डीप मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण मी म्हटलं तसं घरी पण सगळे वाट पाहत आहेत. पण माझ्या आईचं म्हणणं असतं, तर हे मी खरं तर घरी सगळ्यांनी वाट पाहण्यापेक्षा मी फराळ करून मग जाऊ शकत होते. पण माझी आई जी आहे तिचं असं म्हणणं असतं की आपण जर कोणाला काहीतरी देतो तर ते आपण खाणं, जसं देवाला आपण आधी देतो तसं म्हणतात चराचरात देव बसलेला आहे. तर तिचं असं म्हणणं असतं की कोणालाही तुला काही द्यायचं असेल तर तू खाण्याआधी तुझ्या घासातला घास द्यायचा, त्याच्यानंतर बाकीचं तुला काय खायचं ते तू खाऊ शकते. सो म्हणून आता मी चालली आहे तिकडे, या बॉटल्स देते. ह्या बॉटल आता तिथे प्रत्येकाला मला शूट करता येईल असं नाही, जर कुठे शूट करता आलं तर मी करेन एखाद दुसऱ्या ठिकाणी, बाकी कुठे जास्त शूट करेल असं नाही, कारण की मी एकटीच आहे, गाडी पण चालवायची, हे बॉटल पण द्यायच्यात, तर प्रत्येक ठिकाणी मला शूट करणं शक्य नाही. 1-2 ठिकाणी मी शूट करेल. तर ह्या बॉटल देते, घरी येते, फराळ वगैरे करते, कारण घरच्यांनाही जास्त वेळ टांगवणं योग्य नाही. आणि फराळ झाला की मग आपण निवांत बसू आणि मग मी तुमच्याशी ज्या गप्पा मारायच्यात म्हटलं त्या मारू. तर ही एक बॉटल आहे, बाकीच्या मी ठेवल्यात गाडीवर, पण ही एक बॉटल आहे ती आमचे वॉचमन काका आहेत, जे दिवाळी असो, गणपती असो, नवरात्र, दसरा काही नाही, त्यांना ते रोज सकाळी येतात, बिचारे एजेड आहेत तरी ते रोज सकाळी येतात, आपलं वॉचमनची ड्युटी करतात. सो त्यांना पण थँक्यू म्हणून ही एक फराळाची बॉटल आहे जी मी आजोबांना देते आहे. सो चला, आणि त्यांना विश पण करूयात आपण. सो चला आपण जाऊयात त्यांच्याकडे. वॉचमन आजोबा कुठे गेले? इथे बसले. आजोबा, हॅपी दिवाळी. ह्याच्यात फराळ आहे दिवाळीचा. चला. आजोबांना दिलं आहे, आता आपण निघूयात. आणि आजोबांना दिलं आहे फराळाचं, आता आपण निघूयात, बाकीची कामं करूयात. आई खिडकीतनं बघते आहे, ही बघा माझी आई, मला दाखवते. आतमध्ये अंधार आहे, तुम्हाला नाही दिसणार, आतमध्ये अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आई खिडकीत आहे, मला म्हणते लवकर ये, लवकर ये, लवकर ये. सो मी पटकन जाऊन येते, मग आपण गप्पा मारूयात. ओके, चला. बरं बरं, हां, नाही नाही, निघते बघा. बरं, मी जाते, मध्ये मध्ये शॉर्ट्स घेईनच, पण मी तिथे पोहोचते, हे सगळं करते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा अभिनव उपक्रम कसा वाटतो ते. ओके, चला मग. सो गाईज, मी फायनली निघालेली आहे आणि बाहेर 2-4 ठिकाणी थांबले, 2-4 जणांना फराळाचं दिलंसुद्धा आहे, पण अजून तरी अजून बऱ्याच बॉटल्स राहिलेल्या आहेत. आणि आता मी आली इथे, हे श्री क्षेत्रदुर्गा माताचं मंदिर आहे, काचेचं मंदिर आहे पूर्ण, तर तिथे 2 आजी बसल्या आहेत, तर मी त्यांना देते. फक्त एवढंच आहे की मी मगापासून जिथे 2-3 ठिकाणी थांबले, मी तिथे व्हिडिओ शूट नाही केला, कारण ना ते असं एकतर मीच देणार, मीच व्हिडिओ शूट करणार, मागून कोणी करणार असं ठीक आहे, त्यांना देताना त्यांच्यासमोर कॅमेरा घेऊन जायचं आणि शूट करायचं, हे चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे मी त्यांना देताना व्हिडिओ शूट नाही करणार आहे, पण देऊन येते. मग आता मी डायरेक्ट घरी गेल्यावरच ब्लॉग सुरू करते, जेव्हा आपण निवांत बोलायला बसू त्यावेळेला. ओके, फक्त मला एवढं तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं की ते चांगलं नाही वाटत म्हणून मी नाही करते. नाही तर मी म्हटलं होतं मी शूट करेल, पण नाही केलं तर ते चांगलं नाही वाटत. असं की आपण कोणाला ते देतोय ते शूट करावं कॅमेऱ्यामध्ये आणि आपणच करावं, दुसऱ्या कोणी मागून शूट करत असतं तर वेगळी गोष्ट आहे. सो आता मी शूट नाही करत आहे, आता मी तिकडे देते, बाकी शोधते, घरी जाते, मग भेटूयात आपण. हॅलो गाईज, तर सकाळी तुम्ही जो व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी फराळाचं
हे घेऊन चाललेली आहे बाहेर आणि मला ते लोकांना वाटणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तर त्या गप्पा आपण गप्पा मारूयात त्या, पण त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी सांगायची होती, की ते मी जे म्हटलं होतं, की मी ते का बरं वाटते किंवा मग काय हे आहे, त्याचं काही कारण आहे. मी खरं सांगायचं तर मी म्हणा किंवा आई म्हणा, ह्या गोष्टींच्या फेवरमध्ये नसतो बऱ्याचदा, की ह्या गोष्टी आपण सांगाव्यात लोकांना. कारण की तुम्ही एखादं काम करता आहे किंवा कोणाला तरी काहीतरी हेल्प करताय किंवा कोणाला तरी काहीतरी देताय. तर अशा वेळेला बऱ्याचदा ह्या गोष्टी सांगू नये असं आईचं मत आहे आणि माझं पण काही अंशी तसंच मत आहे. पण मग असं मत असताना सुद्धा मी आज ही गोष्ट का बरं शेअर केली. म्हणजे मी डोंबिवलीला होते तेव्हापासून मी ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करते. तिथेही करत होती. मग त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर काही दिवस त्याच्यामध्ये गॅप पडली होती. काही म्हणजे नाशिकला आल्यानंतर. आम्ही मुंबईला असताना ह्या गोष्टी मी करत होते. त्याच्यानंतर नाशिकला आल्यावर ह्या गोष्टीत गॅप पडली होती. पण मग आता परत मी नव्याने ती गोष्ट सुरू केली आहे. तर मग ही मला आज का बरं दाखवावीशी वाटली. तर ह्याचं एक कारण मला तुम्हाला सांगायचं होतं. तर त्याचं कारण असं आहे, सगळ्यात आधी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी घरी जाते, त्याच्यानंतर मी वाटून घरी जाते. घरी गेली की फॅमिली फराळाची वाट बघते, आई वगैरे सगळे फराळाची वाट बघतायत. फराळ झाला की मग मी तुमच्याशी बोलते, सगळं माझं मन मोकळं. आणि तुम्ही म्हणाल आता तर रात्र झाली आहे, लाईट लागलेत सगळीकडे, तू आत्ता बोलते. तर ॲज युजल काल रात्री आम्ही उशिरा झोपलो होतो. त्याच्यानंतर मग सकाळी लवकर उठलो पहाटे. मग उठलो, मग सगळं आवरणं-सावरणं सगळं झालं. मग त्याच्यानंतर मी बाहेर गेले, बाहेरून आले फॅमिलीसोबत, आई, बाबा, काका सगळ्यांसोबत हसत-हसत आम्ही म्हणजे मजा-मस्ती करत, गप्पा-गोष्टी करत आम्ही फराळ केला. हे झालं. मग थोडंसं असं फराळ केल्यानंतर सुस्ती येते, कारण की तुम्ही सकाळी लवकर उठलेले असाल आणि जर तुम्हाला माझ्यासारखं सकाळी लवकर उठायची सवय नसेल, जशी मला नाही आहे, तर मग थोडंसं होतं की अरे यार आज लवकर उठले, थोडंसं आपण रेस्ट करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या कामाला लागूयात. तर मी पण तसाच विचार केला की थोडीशी रेस्ट करूयात. मग आमचा फराळ झाला, जवळजवळ 12:30 झाले आमचा फराळ वगैरे सगळं व्हायला. त्याच्यानंतर मी म्हटलं आईला की आपण थोडीशी रेस्ट करूयात. तर थोडीशी रेस्ट करायला गेलो आणि मग ती थोडीशी रेस्ट ही झाली 4, 4:30, 5 पर्यंतची रेस्ट. मग आता 5 झाले. मग परत घरात काका, बाबा सगळे आम्ही मग चहा घेतला गप्पा मारत वगैरे. मग त्याच्यानंतर कारण मला शूट करायचं होतं, पण मग सगळे आहेत एकत्र, कारण की नेहमी असं होत नाही. कारण काका इथे नसतात, काका दुसरीकडे राहतात. तर मग ते इथे येतात ज्या वेळेला, तेव्हा त्यांच्यासोबत पण गप्पा मारणं, गोष्टी हे सगळं मॅन्डेटरी आहे. ते झालं पाहिजे. फॅमिलीला पण वेळ दिला गेला पाहिजे, हा पण एक मुद्दा असतो. त्याच्यामुळे गप्पा गोष्टी झाल्या, सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर मग एक गोष्ट लक्षात आली, की अरेच्चा आपल्याला तर आपल्या ऑडियन्सशी नाही, आपल्या फॅमिलीशी बोलायचं आहे. मग मी चेंज वगैरे करून झोपले होते. मग परत संध्याकाळी उठले, दिवाबत्ती झाली. आज नरक चतुर्दशीचा दिवस आहे. त्याच्यामुळे सगळीकडे पणत्या वगैरे लावणं झालं. खाली थोडेसे फटाके वगैरे फोडणं झालं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझे नाही फटाके फोडणं झालं, आमच्या बिल्डिंगच्या मुलांचं झालं. माझे तर फटाके अजून आलेलेच नाही आहेत, जे आता आम्ही जाणार आहे घ्यायला. तर बिल्डिंगचे मुलं फटाके वगैरे फोडणं झालं. मग त्या आवाजात कुठे काय शूट करता येणार होतं. त्याच्यामुळे मग मी थांबले होते. आता सगळं स्थिर-स्थावर झालंय. खाली सगळेजण गप्पा वगैरे मारतायत जे आहेत बिल्डिंगमधले ते. सो म्हटलं आता आपण फायनली आपल्या फॅमिलीशी बोलूयात. तर का बरं मला हे सांगावंसं वाटलं, की हे दाखवावंसं का वाटलं, की मी असं-असं आहे. मी फराळाचं हे होतं म्हणजे फराळ घेते आणि ज्यांना जे गरजू आहेत, गरजू म्हणण्यापेक्षा ना जे इच्छुक आहेत, पण ज्यांना फराळ अफोर्ड नाही करू शकत विकतचा घेणं. कारण की आज आपणही बघतो सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत म्हटलं, की साजूक तुपातलं हे घ्यायचं, ते घ्यायचं तर खूप महाग मिळतं. जे बिचारे मागून पोट भरतात, गरीब लोकं, त्यांना नाही ते अफोर्ड होत. त्याच्यामुळे मग त्यांना पण हक्क आहे चांगलं खाण्याचा, साजूक खाण्याचा, चांगलं घरचं खाण्याचा. पण ते त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना नाही जर अफोर्ड होत आहे, तर आपण प्रयत्न करायचा. कारण की असं म्हटलं जातं, तुमच्या घासातला घास जर तुम्ही एखाद्याला दिला, तर देव तुमचं ताट कधीही रिकामं ठेवत नाही. असं माझी आई मला नेहमी सांगते, की काहीही खायचं तर वाटून खा, कधी एकटी खाऊ नको किंवा हे सगळं माझं एकटीचं आहे असं म्हणू नको. कारण तुझ्या वाट्याला जे येतं, त्यात तुझ्या आजूबाजूच्यांचा, ज्यांना गरज आहे पण मिळत नाही, अशा सगळ्यांचा वाटा असतो. त्यामुळे तुला काही मिळो, खाण्याचं मिळो, काही मिळो, त्यातला एक वाटा हा नेहमी दुसऱ्याचा आहे हे लक्षात ठेवायचं. सगळंच्या सगळं आपण आपल्या ह्याच्यासाठी खायचं नाही. सगळ्याच्या सगळ्याचा वापर उद्या म्हणजे अन्नधान्य असेल तर त्याचं म्हणा, जर तुमच्याकडे पैसे असतील तर पैशाचं म्हणा. एक वाटा हा दुसऱ्याचा देव तुमच्या ह्याच्यात देतो. जर तुम्ही वाटून खायची सवय केली, जर तुम्ही एखादी गोष्ट, पैसे तुम्हाला मिळाले, सुख तुम्हाला मिळते, ते वाटून तुम्ही त्याचा जर लाभ घेतला, म्हणजे वाटून जर ते तुम्ही घेतलं,
तर ते तुम्हाला दुप्पट, तिप्पट, चौपट करून मिळतं. त्याच्यामुळे कधीही मिळालेली कुठली गोष्ट एकट्याने खायची नाही, हे आई मला लहानपणापासून सांगत आलेली आहे प्रत्येक वेळेला. तर त्याच अनुषंगाने हा एक सहज विचार आला डोक्यात नाही, की आपण असं करू शकतो का, की फराळाचं कारण आम्ही दिवाळीच्या वेळेला असंच बाहेर जायचो. तर दिसायचं की अरे लोकं तसंच आपल्या घरातलं उरलं-सुरलेलं नाचकं, शिळ्या-पोळ्या, भाजी, भात असं काहीतरी देतायत मागणाऱ्यांना आणि मग ते तेच खातात. मग आपल्यासाठी सण आहे, पण त्यांच्यासाठी बिचारं जसं वर्किंग जे आहेत त्यांच्यासाठी सण नसतो. त्यांना तिन्ही त्रिकाळ ऑफिसला जावं लागतं. तसंच जे बिचारे मागून खातात त्यांना पण कधी सण नसतो. त्यांना कधी ताजं-तुजं चांगलं खायला मिळत नाही. कायम हे दिवाळीचा फराळ तर नाहीच. म्हणजे कायम उरलं-सुरलेलंच त्यांच्या वाट्याला येतं. त्यामुळे माझ्या डोक्यात असा विचार आला, की आई आपण असं काही करू शकतो का? कारण आई घरी फराळ करायची. फराळ केल्यानंतर आपण म्हणजे सगळेच घरी फराळ करतात. त्याच्यानंतर तो नातेवाईकांना वाटतो आपण. सगळ्यांना म्हणजे जे मित्र अगदी जवळचे जे आहेत आपल्या, त्या एक 5-6 जणांना मग आत्या असो, काका असो, मावशी असो, मामा, दादा, मित्र जे अगदी क्लोज आहेत ते किंवा बिल्डिंगमध्ये फराळाचं ताट जायचं आमच्या डोंबिवलीला असताना किंवा इथे पण जातं. तर अशा वेळेला मग काय होतं, अशा वेळेला ना म्हणजे डोंबिवलीला असताना तर खूप जायचे फराळाचे 2-3 जण आमच्या आसपास जे राहणारे होते त्यांची ताटं घरी यायची फराळाची. मग आई पण फराळ बनवलेला त्यांना द्यायची. तर त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं, की आपण आपले जे नातेवाईक आहेत, जे सधन आहेत, जे स्वतः कमावत आहेत, जे विकत आणून, घरात शिजवून खाऊ शकतात चांगलं-चुंगलं, आपण त्यांना तर देतो. पण मग त्या लोकांचं काय ज्यांना कधी मिळत नाही? असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी आईला बोलून दाखवलं. आणि माझी आई पण इतकी काय म्हणता येईल ना त्याला, की मोकळ्या हाताची आहे, की मी फक्त बोलण्याचा अवकाश होता. ती तेव्हापासून ती ॲडिशनली म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की "अरे नाही, फराळ थोडा जास्त करूयात, ह्यांना द्यायचा आहे, त्यांना द्यायचा आहे." तसं ॲडिशनली ती फराळ करताना हे डोक्यात ठेवून, की आपल्याला आपल्या व्यतिरिक्त 10-15 जणांना तो द्यायचा आहे. हातचा, घरचा केलेला ताजा फराळ. या अनुषंगानेच ती फराळ बनवते. म्हणून तुम्ही बघितलं असेल, की एवढ्या करंज्या केल्या आहेत किंवा एवढा चिवडा केलाय किंवा चकल्याही बऱ्याच केल्या होत्या आईनी. नंतर परतही कराव्या लागल्या. पण ते म्हणजे बट ऑब्व्हियसली कारण तेवढ्याशा पुरणाऱ्या नव्हत्या, जेवढ्या केल्या होत्या तेवढ्या. फक्त पहिल्या दिवसासाठी तिने केल्या होत्या. तर हे सगळं की असं नाही करताना आता तिला बऱ्याचदा कधी आता म्हणजे या ह्याच्यात की तिचं एज पण थोडंसं झालेलं आहे आणि मग सगळं करताना, सगळी धावपळ करताना कधी-कधी तिला होतं नकोसं. पण ती कधी हे करताना, "नाही, नाही, जाऊ दे, ह्या वेळेला नको करूयात आपण. मला नाही जमत." असं ती कधीच म्हणत नाही. म्हणजे मी तिला म्हटलं, की "जाऊ दे, तुला जमत नाहीये, तर आपण विकत आणून देऊया." ती म्हणते, "नको, आपण घरचं खाणार आहे ना, मग समोरच्याला पण घरचंच द्यायचं. असं नाही करायचं, की आपण चांगलं खायचं आणि मग शेवटी फरक काय पडतो त्याच्यात?" सो त्यामुळे हे फराळाचं मी त्या बॉटल्स नेऊन दिल्या आणि हे तुम्हाला सांगायचं आहे, की ह्याच्यातनं ना एक आत्मिक आणि मानसिक समाधान मिळतं. खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या घासातला घास कोणाला तरी देतो ना, जेव्हा त्यांना ते फराळाचं दिलं जातं. मग त्याच्यानंतर ते तुम्हाला ना बरं त्यांना काही नको असतं. तुम्ही त्यांना दिल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्हाला मन भरून आशीर्वाद मिळतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची एक स्मितरेषा जी म्हणजे त्यांना तुम्ही दिलं ना फराळाचं, की त्यांच्या चेहऱ्यावरनं एक आनंदाची एक स्मित उमटतं. त्याच्याने तुम्हाला तुमची दिवाळी फटाके फुटले, लाइटिंग लागल्या, कपडे नवीन घेतले, सगळ्याचा आनंद त्या एका स्माईलमध्ये मिळून जातो. आणि हे मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की जे कोणी बघत असतील, हा व्हिडिओ जे कोणी बघतील, त्यांनी तो जास्तीत जास्त शेअर करा. कारण की फक्त आपण आहोत, आपण ब्लेस्ड आहोत, की आपण घरात राहतो. आपल्याला हवं ते आपण बनवून खाऊ शकतो, विकत आणून खाऊ शकतो. सगळं आपल्याला मिळतं. असे खूप लोकं ब्लेस्ड नाहीयेत. मग जर आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल, तर त्या इतकं सुख जगात दुसरं काही नाही. आणि ते सुख मी जेव्हा आईला हे म्हटलं ना, आईने जेव्हा मला होकार दिला ह्या गोष्टीसाठी, हिरवा कंदील दाखवला, की "हो ठीक आहे, आपण करूयात." तेव्हा मी पहिले जेव्हापासून मी सुरुवात केली, तेव्हापासून दर दिवाळीत नरक चतुर्दशीला मला सगळी दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते. जेव्हा मी एखाद्याला फराळाचं देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला दिसतो, तेव्हा मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं, भरून पावल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे हे सांगण्याचा मुद्दा एवढा, की ही भावना मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यापैकी एखाद्याने जरी ही गोष्ट अजून केली, तर मी म्हणेन, की मी जेवढं करू शकते तेवढा त्यांनी केलं तरी आपण प्रयत्न तर करू शकतो नेताना. आपण फुलफिल नाही करू शकत प्रत्येक माणसाला. ही गोष्ट खरी आहे. पण आपल्यातला घासातला घास दिल्यानंतर जे सुख मिळतं, जो आशीर्वाद मिळतो, जो आनंद मिळतो, जे दीर्घायुष्य असं वाटतं खूप मोठं आयुष्य मिळालंय आपल्याला ह्या कारणाने. तर ह्या गोष्टी तुम्ही पण अनुभवाव्यात.
तुमच्याकडनंही हे सत्कृत्य घडावं, जेणेकरून तुम्हालाही ते सुख मिळेल जे मी अनुभवते दरवर्षी, म्हणून ही गोष्ट शेअर केली. बाकी मी खूप मोठी आहे आणि मला खूप माझं काय म्हणतात त्याला, मी समाजाचा खूप विचार करते आणि मी किती मोकळ्या मनाची आहे बघा, असं वगैरे दाखवण्याचा कुठलाही याच्यात हेतू नाही. पण मला एक आनंदाची भावना निर्माण झाली मनात, जी तुमच्याशी शेअर करायची होती म्हणून मी ती सांगितली. ही एक गोष्ट. आणि दुसरी जे मी म्हटलं की नॉस्टॅल्जिक होण्याची गोष्ट आहे, तर मी बट ऑब्व्हियसली जसं मी म्हटलं की मी डोंबिवलीला राहायचे ह्याच्या आधी, तर डोंबिवलीत जे राहणारे आहेत त्यांना माहिती असेल, किंवा जे सराउंडिंग्समध्ये आहेत, मुंबईमध्ये राहणारे जे आहेत आणि ज्यांना डोंबिवली थोडीफार माहिती आहे, त्यांना माहिती असेल की डोंबिवलीमध्ये ना एक फडके रोड नावाचा रोड आहे. अगदी फेमस रोड आहे. त्याचं फेमस होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की तो रोड जिथे संपतो तिथे गणपती बाप्पाचं एक खूप मोठं मंदिर आहे. ते खूप जुनं ग्रामदैवत आहे गणपती बाप्पाचं. म्हणजे गणपती बाप्पा हे ग्रामदैवत आहे आणि ते मंदिर खूप जुनं आहे. आधी छोटंसं होतं, नंतर मोठं झालं, नंतर त्याच्यात सगळे देव आहेत. राधाकृष्ण आहे, महादेव आहे, मारुती आहे, त्याच्यानंतर देवी आहे, सगळे 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 राम लक्ष्मण सीता आहेत, सगळे सगळे देव आहेत त्याच्यामध्ये. आणि ते खूप मोठं मंदिर आहे. त्यामुळे फडके रोड त्याच्यामुळे एक प्रसिद्ध झाला. फडके रोडला तुम्ही शॉपिंग करायला जा, फडके रोडला तुम्ही हॉटेल्स छान छान आहे तिथे जेवायला जा, ही एक वेगळी गंमत आहे. पण 3 दिवस, वर्षातले 3 दिवस आहेत जेव्हा तो रोड इतका खचाखच भरलेला असतो. त्यातले 2 रोड ऑफिशियली बंद, 2 वेळा रोड ऑफिशियली बंद असतो वाहनांसाठी. ते म्हणजे गुढीपाडवा, वर्षाचा पहिला दिवस, आणि दुसरा म्हणजे नरक चतुर्दशीचा, दिवाळीचा दिवस. या 2 दिवशी. आणि तिसरा दिवस ज्या दिवशी तो रोड गजबजलेला असतो, पण तो ऑफिशियली बंद नसतो, तो म्हणजे फ्रेंडशिप डे. त्या दिवशी सुद्धा त्या रस्त्यावर कॉलेजियन्स जे आहेत सगळे, त्यांची खूप अफाट गर्दी असते. तर फ्रेंडशिप डे हा मुद्दा आपण बाजूला ठेवला तरी गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा निघते. ज्या आता आपण बघतो पुण्याला निघते, मुंबईला निघते, गिरगावला निघते, नाशिकला निघते, सगळीकडे गुढीपाडव्याची स्वागत यात्रा निघते. पण त्याची सुरुवात झाली ती आमच्या डोंबिवलीपासून झाली आणि डोंबिवलीला पहिली स्वागत यात्रा निघाली. आणि माझ्या सद्भाग्याने मी काही वर्ष त्या स्वागत यात्रेमध्ये लेझिम, ढोल, झांज, ध्वज हे सगळं केलेलं आहे. सकाळी 6:30, 7ला निघालेली ती स्वागत यात्रा ही 12 वाजता फडके रोडला जाऊन बंद, म्हणजे संपते. तिथे गेलं की गणेशाचं दर्शन घ्यायचं. तिथे तुम्हाला श्रमपरिहार मिळतो, कारण की तुम्ही कंटिन्यू 7 ते 12 किंवा 7:30 ते 12, 12:30 कंटिन्यू तुम्ही लेझिम खेळताय, ढोल वाजवताय, ध्वज नाचवताय, झांज, वेगवेगळे देखावे घेऊन जाता तुम्ही, छान असे नट्टापट्टा केलेलं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकार असतात त्या स्वागत यात्रेमध्ये. त्यामुळे तिथे श्रमपरिहार होतो, बाप्पाचं दर्शन होतं आणि मग प्रत्येकजण गुढीपाडवा साजरा करून कृतकृत्य होऊन आपापल्या घरी जातो. ही गुढीपाडव्याची मजा. आणि ते ना खूप काहीतरी वेगळं चैतन्य, म्हणजे अदरवाईज जेवढा पट्टा आम्ही लेझिम खेळत किंवा ढोल, झांज, ध्वज खेळत किंवा अख्खी स्वागत यात्रा, जेवढ्या पट्ट्यात लोक चालतही असतात खूप, जे देखावे घेऊन जातात, शाळेची मुलं जातात, सगळं जातं. तर किंवा वेगवेगळ्या संस्था त्याच्यात सहभागी होतात, ज्या डोंबिवलीमध्ये कार्यरत आहेत, त्या सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था वगैरे. पण तो पट्टा अदरवाईज तुम्ही चालायला गेले ना, तुम्ही नाही चालू शकत. पण त्या दिवशी एक ऑराच वेगळा असतो की तुम्हाला कधी स्वागत यात्रा सुरू होते आणि कधी संपते हे कळतच नाही. आणि ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण होतं. दर गुढीपाडव्याला सकाळी 7 वाजता त्याचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होतं. कुठलीही जाहिरात नाही. पण ज्यांनी ही स्वागत यात्रा बघितली नाहीये, मला जर पॉसिबल झालं तर, मी नाशिकला राहते, माझ्या घरी आई बाबा दोघंच जण असतात, त्यामुळे घरचा गुढीपाडवा सोडून, त्या दोघांना एकटं सोडून मी डोंबिवलीला जाणं हे जरा मुश्किलच आहे. पण जर मला कधी शक्य झालं तर, नाही तर तिथे जे कोणी आहेत त्यांच्यापैकी कोणाकडनं व्हिडिओ मागता आले तर मी ते व्हिडिओ आणेन आणि तुम्हाला नक्की दाखवेल की ती काय मजा असते. पण नाही जमलं तर तुम्ही टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता. अतिशय सुंदर आणि मनमोहक स्वागत यात्रा असते डोंबिवलीची. त्यामुळे गुढीपाडवा आणि दिवाळीचा, नरक चतुर्दशीचा दिवस हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी नॉस्टॅल्जिक होण्याचा दिवस आहे. असं एवढ्यासाठी म्हणते की जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी, मित्र, आमचा जो काही कॉलेजचा ग्रुप होता, मस्तपैकी ट्रेडिशनल ड्रेस घालायचे. मुलांनी झब्बे घातले, मुलींनी साड्या नेसल्या आहेत, कोणी चनियाचोळी घातली आहे, कोणी पंजाबी घातलाय, एकदम पण लुक ट्रेडिशनल. ज्यांनी साड्या नेसल्या आहेत, नथ घातली आहे, आंबाडा आहे, किंवा कोणी नऊवारी नेसली, असं काही पण तुम्ही ट्रेडिशनल करा. आणि तुम्ही सकाळी 7 वाजता तिथे, असं 7 ही काही टायमिंग ठरलं, जसं स्वागत यात्रेचं टायमिंग ठरलेलं आहे तसं ह्याचं टायमिंग ठरलेलं नाही की तुम्ही 7 वाजता जायचं. पण सगळे 7, 7:30, 8, 8:30, 9 असं तिथे पोहोचतात, ज्या वेळेनुसार जो उठतो आणि आवरतो त्याप्रमाणे. आणि मग तिथे पोहोचायचं, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. दर्शन झालं की फडके, आपल्या मित्रमैत्रिणींना फोन करायचे, फडके रोडला त्यांना भेटायचं, अख्खा फडके रोड फिरायचं. ते फिरायचं काय, उगाच टवाळक्या करत फिरायचं नाही. तर अख्ख्या फडके रोडवर रांगोळ्या काढलेल्या असतात मोठ्या मोठ्या,
कुठे दिवाळी, हॅपी दिवाळी, कुठे सुस्वागतम, कुठे मोठ्या मोठ्या संस्कार भारतीच्या की अख्खे चौक भरलेले असतात जे असतात. आणि ह्या कारणामुळे तो रस्ता जो आहे तो ऑफिशियली त्या दिवशी वाहनांसाठी बंद असतो. कुठलं बॅरिकेटिंग नाही, काही नाही, पण तो वाहनांसाठी बंदच असतो. तिथे कोणी फटाके फोडतंय, कोणी काही करते, कुठे ते सांस्कृतिक कार्यक्रमही चालू असतो. असं असंख्य काय काय घडत असतं. पाडव्याच्या दिवशी सुद्धा असतं असं, पण पाडव्याला एकच मोठा कार्यक्रम गणपती मंदिरा थ्रूच केला जातो. पण दिवाळीला असं काही नसतं. दिवाळीला प्रत्येकजण आपापल्या याच्यानुसार काम कार्यक्रम करतं. मग मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या, दर्शन घ्यायचं, रांगोळ्या बघायच्या, नवीन अजून आपण ज्यांच्यासोबत नाही आलो असे अनेक मित्रमैत्रिणी, कोणी शाळेचे, कॉलेजचे, कुठले कुठले मित्रमैत्रिणी, कुठले ओळखीचे, कुठले नातेवाईक, असे तुम्हाला तिथे सगळेजण भेटतात पहिल्या दिवशी. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र यायचं. हॉटेलमध्ये जा, तुम्ही जेवण करा, किंवा तुम्ही आम्ही रस वगैरे प्यायचो खूपदा आणि मग जेवायला वगैरे जायचो. अशा गोष्टी करायचो. जे माझे मित्र मैत्रिणी जे डोंबिवलीचे आहेत आणि ज्यांनी आम्ही ती दिवाळी पहाट एकत्र अनुभवलेली आहे ना, आत्ता त्यांना खऱ्या अर्थाने नॉस्टॅल्जिक होत असेल, कारण की तो माहोलच काहीतरी वेगळा होता आणि अप्रतिम वातावरण असायचं त्यावेळेचं सकाळचं. मग भेटायचं, घरी यायचं, मग घरी लक्ष्मीपूजन असायचं, लक्ष्मीपूजन करायचं, लक्ष्मीपूजन नसेल तर जे काय असेल ते पुढचं. सो असं हे आहे. ह्या मला 2 आठवणी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. आणि चला, मी खूप बोलले. मला माहिती नाही अजून पुढे किती व्लॉग होणार आहे, काय होणार आहे, मला काहीच माहीत नाही, कारण की आम्ही जाणार आहे आता फटाके घ्यायला. सो बघूया किती व्लॉग होतो, काय होतो. पण आजचा व्लॉग जर मोठा झाला तर प्लीज आय एम व्हेरी सॉरी. पण मला ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि जे मुंबईत, जे डोंबिवलीत राहत आहेत, किंवा जे मुंबईत राहत आहेत, एकटे राहत आहेत ना समजा, त्यांनी पाडव्याला आणि दिवाळीच्या दिवशी, आता नरक चतुर्दशी तर होऊन गेली, पण जे वर्षोनवर्ष तिथे नोकरीसाठी, शाळा कॉलेजांसाठी तिथे राहत आहेत, त्यांना मी ही गोष्ट, शाळा नाही सॉरी, कॉलेजांसाठी, नोकरीसाठी जे तिथे राहतात, त्यांना मी ही गोष्ट अधोरेखित करून सांगेन की जर ते तिथे असतील आणि त्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी परतणं, लांब आहे घर, त्याच्यामुळे घरी परतणं जर अशक्य असेल, तर त्या दिवशी त्यांनी नक्की डोंबिवलीला जा. तुम्हाला परकं वाटणार नाही. तुम्हाला तुमच्याच घरी, तुमच्या होमटाऊनमध्ये आलं इतकं सुख मिळेल दोन्ही दिवशी, तेवढंच प्रेम मिळेल, तेवढे लोक तुमच्याशी बोलतील. तुम्ही फक्त जेल होणं गरजेचं आहे. तुम्ही जेल झाले तर डोंबिवलीतले सगळे लोक तुम्हाला कवेत घेतील, ही मला खात्री आहे. सो तुम्ही ते एन्जॉय करावं असं मला वाटतं. आणि ज्यांनी माझ्यासोबत किंवा त्यांच्या तरुणपणात, त्यांच्या कॉलेज टायमिंगमध्ये किंवा अजूनही जे एन्जॉय करत आहेत, त्यांना ही गोष्ट नक्की पटेल की अरे हो, काय ते दिवस होते. इतकं अप्रतिम वातावरण होतं. आता मी नाशिकला आले, मला नाही शक्य होत जाणं, पण मी वाट बघते त्या दिवसाची की जेव्हा मला संधी मिळेल तर मी लगेच उठेल आणि पाडव्याला नाही तर दिवाळीला तिकडे जाईल. पण बघू कसं, कधी काय जमतंय ते. असो. सो मी आता खूप बडबड केलेली आहे, तुम्हाला खूप बोर केलेलं आहे, तर आता इथून पुढे काका येतील आणि मला म्हणतील चाल फटाके आणायला. त्यापेक्षा आधी मी व्हिडिओ थांबवते इथेच. आता फटाके घ्यायला जाऊयात. फटाके घेऊन आल्यानंतर बघूयात काय प्लॅनिंग होतं ते, आणि भेटूयात मग फटाके घ्यायला जाऊ तेव्हा. आणि जर व्लॉग खूप मोठा झाला असेल तर प्लीज बोलू नका, प्लीज माझ्यावर चिडू नका. व्लॉग बघा, जास्तीत जास्त शेअर करा. ओके, चलो आता जाऊयात फटाके घ्यायला. बाय. हॅलो गाईज, कसे आहात? हो घ्या. कसे आहात तुम्ही? काय चाललं आहे सध्या? आणि झाली का तुमची दिवाळीची शॉपिंग? फटाके वगैरे घेतले का? फटाके घेतले नसतील तर घेऊन या जाऊन. माझं काही म्हणणं नाही, कारण मी चालली माझ्या काकांसोबत फटाके घ्यायला. काका वरती आहेत, अजून ते येत आहेत. हॅलो, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. छान दिसतंय, सिम्पल याच्यात पण. बाय. सो गाईज, मी चालली आहे काकांसोबत फटाके आणायला. काका फटाके आणायचं म्हणल्यावर लहान मुलांनाही खुश झाले ना. मला आवडतात फटाके, सगळंच आवडतं. मला दिवाळीत एकंदर आवडतं, त्याच्यामुळे फटाके, फराळ, दिवे, लायटिंग सगळं आवडतं. आणि शॉपिंग आवडतं मुळात. आता काका येत आहेत, ही आमची गाडी. काका गाडी काढते, मग मी गाडीत बसतो, आम्ही जातो फटाके घ्यायला. तुम्ही चला माझ्यासोबत फटाके घ्यायला. चलताय ना? चला. पण तोपर्यंत मी फटाक्याच्या दुकानापर्यंत पोहोचते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. जास्तीत जास्त शेअर करा, अँड शेअरिंग इज कॅरिंग. आणि कॉमेंट करा की तुमची शॉपिंग झाली आहे का नाही ते. सो गाईज, आता आम्ही आलो आहे. बघा, ही तुम्हाला ही बॅक साईड आहे, इथे गाडी पार्क केली काकांनी. आणि आता आम्ही आलो आहे फटाके घेण्यासाठी. आता मी काय फटाके घेतो, काय ऑप्शन्स आहेत ते बघूयात. आणि मी असं म्हणणार नाही की तिथे मी कॅमेरा चालू करेल का नाही करणार, बघू, तिथल्या परिस्थितीवर ठरेल ते. तिथे कोणी नाही म्हणत नाही तसं, पण तरीसुद्धा
तिथे काय म्हणतात त्याला, तिथे कॅमेरा चालू करू बघू. तर आम्ही तिकडेच चाललो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला गाईज, की माझ्या नेटचा काही इश्यू आहे, आमच्या इथे काही इश्यू आहे का मला माहिती नाही, पण मी एकदा अपलोड केलेला व्हिडिओ हा 24 तासानंतरसुद्धा बऱ्याचदा अपलोड होत नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे मला माहीत नाही. सो जर काही इश्यू त्यामुळे ब्लॉग जे आहेत ते पडायचे त्याचे 24 तास उशिरा, 8 तास उशिरा असे पडत आहे. तर त्यात माझा पण मी प्रयत्न करते आहे की मी जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हे टाकेन, ब्लॉग अपलोड करून देईल, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. पण तरीसुद्धा हा इश्यू होतो आहे. सो बघू, कारण दिवाळीचं सगळं करायचं, काही ना काही चालूच असतं आणि व्लॉग एडिटही करायचा आणि तो अपलोडही करायचा आणि तो वेळ मिळालाही पाहिजे, हे सगळं जरा किचकट आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. बघूया इथे जायचं. हॅपी दिवाळी, जय श्रीराम. जय श्रीराम. मामा कुठे? स्पार्कलिंग एकच का? फायनली गाईज मी दर दिवाळीमध्ये आईला म्हणते की नाही मी ह्यावेळेला जास्त फटाके घेणार नाही, आणि दरवेळेला एवढा फटाके घेऊन घरी जाते. आणि आई म्हणते तू तर म्हटली होती की जास्त फटाके घेणार नाही. मग मी तिला सांगते की 4च बॉक्स घेतले आई, खूप नाही घेतलेत, पण खरंच खूप आहे ते एकट्या जेवायला उडवायला. पण उद्या संपतील सगळे, परवा बघू. चला आता झाली आहे शॉपिंग, आता जाऊयात घरी. आई अजून एक माझा आवडता फराळाचा पदार्थ बनवते आहे. तो काय आहे तो आपण घरी जाऊन बघू. सकाळी खाल्ला आहे आम्ही ॲक्च्युली, पण आता परत बनवते. तो शॉर्ट क्वांटिटीत होता, सकाळी गरम केल्यामुळे, तर आता तो लार्ज क्वांटिटीत बनेल. तर तो काय आहे हे आपण घरी गेल्यावर बघू. सो गाईज आम्ही बाहेरनं फटाके घेऊन आलो, त्याच्यानंतर मी चेंज वगैरे केलं आहे, फ्रेश झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या आवडीचा पदार्थ जो आम्ही सकाळी पण खाल्ला आहे, तो आत्ता पण आई करते आहे. थोडासाच केलं होतं सकाळी तिने, ताजं. सो आत्ता पण ती करते आहे तो पदार्थ. तर तो पदार्थ काय, 2 पदार्थ आहेत ते, त्यातला एक पदार्थ तिचं आत्ता करणं चालू आहे, तो म्हणजे हा. फक्त बुडबुडे दिसत आहेत, बाकी काही दिसत नाही आहे याच्यामध्ये. हॅलो, हॅलो. अरे बापरे, रागावून खुन्नस येऊन बघते आहे. पण ठीक आहे, असो, होतं असं कधी कधी, काम जास्त असतं, मी मोबाईल घेऊन आली की होतं असं कधी कधी. ठीक आहे, चालेल. तर मी तुम्हाला हे सांगत होते, मी परत एकदा टाकताना दाखवेन तुम्हाला ते काय मस्त असं तेल असं वर येतं, काय मज्जा येते. तर एक पदार्थ तो म्हणजे टाकताना दाखवते, शेव. एक पदार्थ म्हणजे शेव आणि दुसरा पदार्थ म्हणजे चकल्या. तुम्हाला माहिती आहे का, एक गंमत सांगते. आम्ही म्हणजे मी लहान असताना पण, किंवा हे आमचे एक रिलेटिव्ह आहेत, तर ते नेहमी म्हणतात तू ये दिवाळीत आमच्याकडे, मी तुम्हाला गरम चकल्या करून खाऊ घालते, गरम शेव करून खाऊ घालते. आजपर्यंत मला कधी गरम चकल्या आणि शेव खाऊ नये घातली त्या व्यक्ती, म्हणजे त्या रिलेटिव्हनी. आणि ठीक आहे, आता काय प्रत्येकाचं, काही लोक म्हणतात, काहींना जमत नाही करायला, व्हॉट सो एव्हर, असे खूप लोक असतात. सो त्यातले एक आमचे पण रिलेटिव्ह आहेत. पण माझी आई अशी आहे की जी करते, बोलत नाही. तर ती म्हटली नाही, पण ती आज सकाळी मस्त गरम चकल्या केल्या आणि आम्ही फराळाच्या वेळेला एकदम ताज्या फ्रेश सकाळी बनलेल्या चकल्या खाल्ल्या होत्या. आणि आत्तासुद्धा ती त्या शेव झाली की चकल्या करणार आहे. दिवाळीमध्ये फक्त आमच्याकडे शेव होते, चकली तर आई आता सध्या नाही झाल्यात रँडमली. तर चकल्या, चिवडा तर होतोच, चिवडा, लाडू, बाकी सगळं होतं. शेव आणि करंजी आणि शंकरपाळे 3 गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे दिवाळी ऐवजी फारशा होत नाही. पण तर त्यामुळे, कारण शेव तर बाहेरची खाल्ली जाते, घरच्या शेवेची चवच काही वेगळी असते. तुमच्या घरी पण बनवते काही तुमची शेव घरी, ते मला सांगा. आणि आता मी तो शॉट दाखवते जो मस्त आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं, हे बघा. हाय असं बरोबर ते पडलं की त्याच्यातनं तेल असं झप वर येतं. काय व्ह्यू आहे ना गाईज. म्हणजे मी मगापासून इथे उभी आहे, आई ते करते तेव्हापासून. आईची ऑलमोस्ट एवढी झालेली पण आहे बघा. तर मगापासून मी इथे उभी आहे आणि ही एकच दृश्य आहे जे खूप सॅटिस्फाईंग आहे, की ते असं त्याच्यात ती शेव पडली की असं ते सगळं तेल असं फेसाळलेलं वर येतं. काय दृश्य आहे, वा. सो
असे तुमचे पण रिलेटिव्ह आहेत का जे तुम्हाला म्हटलेले आहेत की तुम्ही या आम्ही खाऊ घालेन, पण खाऊ घातलं ते तसं जर असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तुझे आहेत का असे कोणी रिलेटिव्ह आहे म्हणजे तुझ्या लहानपणी किंवा असं? आम्ही नाही येत असं. आमच्या घरात कोणी नाही येत. नाही घरात असं नाही, रिलेटिव्ह म्हणजे जवळचे तसं नाही, लांबचे पण किंवा ओळखीतले असं कोणी आहे का तुमच्याकडे? नाही. नाही ना. करणार म्हटलं की करणार, म्हणून मग आम्हाला राग येतो लोकांना. म्हणून आम्हाला राग येतो लोकांचा. बट ऑब्व्हियसली म्हणजे असं आपल्याला कोणतरी म्हटलं, समजा उद्या सकाळी तुला केक खायला मिळणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला आईनी कारल्याची भाजी किंवा आपली नावडती कुठलीची भाजी असेल, भोपळ्याची भाजी असं काही करून दिलं, आपल्यालाही राग येतो ना की तू म्हटली होती ना केक देणार आहे, मग का नाही दिलं? तर तसंच होतं की आपण आशेने जातो एखाद्या रिलेटिव्हकडे की अरे हां हे रिलेटिव्ह आहेत जे आपल्याला गरम गरम हे करून खाऊ घालणार आहेत चकल्या, चला चला जाऊयात. आणि मग आपल्याला दिसतं की आपल्या पारात चटणीच नाही आहे, नाही तर आहे ती विकतची आहे, भाजीपोळी आहे. भाजीपोळी आहे. तर मग असं होतं की अरे यार, किंवा मग आम्ही फराळाचं खातो, तुम्ही भाजीपोळी खा. असं जर आम्ही होत आता असेल. सकाळी ते पोटभर जेवलो आहे, तुम्ही नाही जेवल्यात ना, मग तुम्ही हे खा, आम्ही फराळाचं खातो. असं जर झालं तर मग माणूस असं होतं की अरे यार. नाही सगळेच रिलेटिव्ह असे नाही आहेत, काही एखाद दुसरी हे म्हणजे हे व्यक्ती अशा काय म्हणतात त्याला, बोटावरच्या हाताच्या बोटावर, बोटाच्या हातावर नाही मोजत, हाताच्या बोटावर मोजतात. तर असे एखाद दुसरीच व्यक्ती असते, असे सगळेजण असं करत नाहीत. पण असा एक अनुभव होता माझा, तो म्हटलं तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी तो तुमच्याशी शेअर करते. कारण मला आत्ता करताना आईनी सकाळी जेव्हा म्हटलं ना की मी ताज्या करेन, तेव्हा मला एकदम आठवला. म्हटलं यार आपण फॅमिलीशी सगळं शेअर करतो, तर हे शेअर करायला कायच हरकत आहे. त्याच्यामुळे मी हा एक फनी आणि काइंड ऑफ थोडासा रिअलिस्टिक अशी एक किस्सा तुमच्याशी शेअर केला. बाकी सगळं ठीक आहे. आता हा एक पदार्थ होत आला, आता होईल दुसरा पदार्थ. सो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन, जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कमेंट करून सांगा की तुमच्या काय म्हणतात त्याला रिलेटिव्समध्ये किंवा मग क्लोज फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये असं कोणी आहे का अतरंगी पर्सनॅलिटी जी म्हणते की मी हो हे करेल मी ते करेल पण करत नाही. ओके बाय.